नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय मुंबई यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सगळ्यांची आवडती पोस्ट त्यामध्ये निरीक्षक पदाच्या भरपूर जागा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. चला तर वाट कसली बघताय, अभ्यासाला चालू करा. बघा, निरीक्षकचा अभ्यासक्रम, पदे, पात्रता, सगळ्या गोष्टी, संख्या, सगळी जाहिरात या ठिकाणी मी थोडक्यात सांगतोय. अजून पूर्णपणे पीडीएफ या ठिकाणी आलेली नाही, परंतु आपल्या अनुभवावरून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. जाहिरात जी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली ती जाहिरात तुम्हाला या ठिकाणी मी देतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालय मुंबई यांची ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला ही प्रसिद्ध होताना खूप आनंद होतोय, कारण एक संधी आपल्याला उपलब्ध झालेली पाहायला मिळते. तर बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचं सरळ सेवा पद्धतीने गट क ही जी भरती या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम कल्याण अधिनियम 1981 च्या कलम 6 नुसार या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे आणि महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम कल्याण अधिनियम 1969 चा या कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांच्या स्थापनेवर सेवा प्रवेश नियम शासन नियम परिपत्रक नुसार ही कामगार आयुक्तालयाची दिनांक 11 फेब्रुवारी 2021 नुसार एकूण 22 माथाडी मंडळे आहेत आणि 12 सुरक्षा रक्षक मंडळात जे काही पदभरती होणार आहे ती खालील संवर्गाची पदभरती होणार आहे. हे तुम्हाला का सांगितलं की कुठे आपल्याला काम करायचं आहे, कुठल्या या बेसवरती आपल्याला ही पदे उपलब्ध होत आहेत आणि कुठे जाऊन आपल्याला त्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या मंडळामध्ये आपल्याला काम करायचे, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. नाही तर मी डायरेक्ट तुम्हाला म्हणलं असतं एवढे पदे आलेत, एवढा पगार आहे, ही पात्रता आहे, विषय संपला. असं काय नाही. तर थोडंफार आपल्याला ह्या गोष्टी माहिती असाव्यात. एकूण 22 माथाडी मंडळ आहेत आणि 12 सुरक्षक मंडळांतर्गत ह्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पहिलं पद आहे निरीक्षक. निरीक्षक पदाच्या जागा आहेत 62. निरीक्षक बघा, याकरता मागील वेळेस ज्यावेळेस धर्मदाय आयुक्ताची जाहिरात आली होती त्यावेळेस निरीक्षक हे पद होतं, त्याला कोणताही पदवी पात्रता होती. काय होती? पदवी पात्रता होती. बघा, तुम्ही फक्त ग्रॅज्युएट झालेला असावा, तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करता येऊ शकत होता. आता याला अभ्यासक्रम त्यावेळेस काय होता बघा, मराठी, इंग्रजी, अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य यावरती तुमचे 200 प्रश्नांचा 200 गुणांचा पेपर झाला होता. 200 गुण आणि गुणोत्तर आधारे या ठिकाणी निवड केली जाते होती. त्या जाहिरातीमध्ये देखील असंच असावं असं मला वाटतंय. निरीक्षक पदाकरता हा सिलेबस असेल आणि एनी ग्रॅज्युएट कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी या पदाला अर्ज दाखल करू शकतो. जागा किती आहेत? 62 जागा आहेत. जागा कमी समजू नका, आपल्याला फक्त एकच जागा लागते आणि एकच जागेसाठी आपल्याला निवड द्यायची. तुम्हाला किती जरी टॉप आलात महाराष्ट्रात तरी तुम्हाला एकच जागा देतात. किती सगळ्यात शेवटच्या लिस्टमध्ये नाव असलं तरी एकच जागा मिळते. त्यामुळे आपल्याला फक्त एकच जागा पाहिजे. आपल्यासाठी आपण विचार करायचा 62 जागा आहेत आणि त्यामधून आपल्याला फक्त एकच जागा मिळवायची. हे झालं निरीक्षकचं. किती जागा आहेत? 62. त्यानंतर पगार तुम्हाला किती आहे बघा, S13चं वेतन श्रेणी आहे 35,400. 35,400 ते 1,12,400. तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये हे 35,400 मध्ये तुमचा महागाई भत्ता, घर भत्ता, परत नंतर इतर काही भत्ते या ठिकाणी ऍड होतात आणि त्यानुसार ही तुमची वेतन श्रेणी जवळजवळ जाईल 50-55च्या घरामध्ये. तुम्हाला वेतन जे आहे ते 50-55च्या प्लस भेटेल. 55,000 प्लस वेतन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. निरीक्षकला वेतन तेवढं मिळेल. त्यानंतर पद आहे लेखापाल. लेखापालला सुद्धा मला वाटतंय एनी ग्रॅज्युएट म्हणजे पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. लेखापालच्या 12 जागा आहेत आणि
त्यानंतर आहे लघु टंक लेखक, यासाठी S8 ची वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100 पर्यंत, अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते या ठिकाणी समाविष्ट आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लघु टंक लेखकचा पगार देखील तुम्हाला 35 ते 38च्या दरम्यान पाहायला मिळेल बघा. आणि लेखापालचा तर याच 55+ या ठिकाणी सॅलरी तुम्हाला पहिली सॅलरी पाहायला मिळू शकते बघा. आता अशा पद्धतीनं लघु टंक लेखकचे 4 जागा आहेत बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, या जाहिरातीमध्ये यांनी पहिली सूचना दिली, टीप पदसंख्या आणि आरक्षणामध्ये संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं काळजी करू नका, कदाचित या जागा पुढे जाऊन वाढू देखील शकतात. ही सुवर्ण संधी सोडायची नाही. आपण अभ्यास करतोय, आपल्याला नोकरी मिळवणं ही खूप काळाची गरज आहे आणि त्याकरता तुम्ही जे काय अहोरात्र प्रयत्न करतात त्या संदर्भात तुम्हाला ही जी जाहिरात आलेली आहे या संधीचं सोनं तुम्हाला करायचे. जागा वाढ होतील, बदल देखील होईल, आरक्षणात बदल होईल असं सांगितले त्यांनी. संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी शर्तीची पूर्तता. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगेल की ह्याची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ अजून आलेली नाही. महाकामगार.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरती ही पीडीएफ उपलब्ध होईल, पण अजून झालेली नाही. ज्यावेळेस पीडीएफ उपलब्ध होईल त्यावेळेस या प्रत्येक पदाचा पूर्ण सिलेबस, सगळी इत्थंभूत माहिती, सगळी अभ्यास कसा करायचा हे देखील तुम्हाला मी स्पष्ट करून सांगेल. तात्पुरतं एवढं तुमच्यासाठी सफिशियंट आहे. आता अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तो 13/5/2026 म्हणजे आज या ठिकाणी चालू होतोय ते 11/6 पर्यंत आहे बघा. एक 30 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याकरता देण्यात आलेला आहे. 28 ते 30 दिवसाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे. 13 मे ते 11 जून पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. ऑनलाईन पद्धतीने जे काही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचं आहे त्याच्याकरता तुम्हाला 1 दिवस वाढून दिलाय, म्हणजे 11 जूनला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. आणि ऑनलाईन पद्धतीने चलन भरण्याकरता 12 जून पर्यंत तुम्हाला ही मुदतवाढ आहे. फक्त 1 दिवसाची मुदतवाढ आहे. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल. परीक्षा शुल्क देखील स्वतंत्र भरावं लागणार आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाकामगार.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरती पूर्णपणे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरती सगळी विश्लेषणासहित ही जाहिरात मी या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन येईल. तुर्तास आता एवढंच, सगळ्या 3ही पदांचा स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला घेऊन येईल. सगळी माहिती सांगेल, काय अभ्यास आहे, काय पात्रता आहे, काय वयोमर्यादा आहे, काय नियम आहेत, काय अटी आहेत, अभ्यास कुठल्या पुस्तकातून करायचा, कुठल्या पुस्तकातून प्रश्न आपल्याला येऊ शकतात हे देखील या ठिकाणी आपल्याला सांगेल. काय काळजी करू नका. जाहिरात प्रसिद्ध झाली, परीक्षा कोण घेणार आहे हे देखील तुम्हाला थोड्या वेळात 1-2 ते 3 तासामध्ये पीडीएफ आपल्याला आली की तुम्हाला सगळी सविस्तर विश्लेषण सांगेल. या ठिकाणी भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.